आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. टेक्निकल प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे ते एअरपोर्टवरून आज वापस गेले, पण उद्या सकाळी 8:30 वाजता आज प्रोग्राम उद्या आज जसा पद्धतीचा होता तोच कंटिन्यू केला जाणार आहे आणि उद्या सकाळी हा प्रोग्राम 8:30 वाजता होईल. उपाध्यक्षाला सुद्धा जाळ्यांवर आता पण आपण सर्वसामान्य लोक पाहत होतो, आता आमदार उड्या मारायला लागले. दोन गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये जे राज्यातलं सरकार जे आहे हे दिवाळखोर सरकार आहे. आज जवळपास यांना योजना ज्या कंटिन्यू करायला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी जवळपास 30,000 कोटी रुपयाचं ओव्हरड्राफ्ट या सरकारने घेतलेला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राचा दिवाळा काढण्यामध्ये एकनाथ शिंदेचं आणि भाजप-प्रणीत सरकारला यश आलेलं आहे हे त्याच्यातून सिद्ध होतं आहे. याप्रमाणे सत्ता पक्षाचेच आमदार आज मंत्रालयाच्या इमारतीमध्ये कुदून जाळ्यावर कुदताना आपण पाहिलं तर जे सत्ता पक्षाचेच आमदार या सरकारच्या विरोधात बंड पुकारत असतील तर या सरकारची आज लायकी काय आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे. आपण शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आहोत. या भूमीनं देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला आहे. महिलांचा सन्मान, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिलेला आहे. त्याला समतेचा संदेश जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील भूमिका मांडली. आज महाराष्ट्रामध्ये समता राहिली नाही. महिला तर कुठेही सुरक्षित नाही. आज त्याचं प्रत्येक असं एक शहर नाही, एक गाव नाही की जिथं आमची लहान मुलगी सुरक्षित आहे, आमची महिला सुरक्षित आहे. आम्ही आत्ताच सरकारला विचारलं की 1 वर्षात 64,000 महिला लापत्ता या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि विधानसभेत आम्ही यांना विचारलं पण सरकार त्याला अजूनही उत्तर देऊ शकत नाही. आज ही परिस्थिती निर्माण ती झालेली आहे आणि म्हणून आमदार त्यांच्या विरोधात बंड करताना आपण पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याची प्रतिमा मलिन करण्यात या सरकारने कुठली कसर सोडली नाही. हे सगळे चित्र आपण पाहतो. मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला 3.25 एकर जागा जी आहे ती मुंबईत विनाशुल्क दिलेली आहे. आधी बावनकुळेंच्या संस्थेला दिली, आता सावरकरांच्या स्मारकाला दिलेली आहे. बघा या सरकारला जे काय आता थोडे 1-2 कॅबिनेट यांचे आहेत याच्यामध्ये जेवढी काही या महाराष्ट्राची लूट करायची आहे ती आता यांनी करायचं ठरवलेलं आहे. सत्तेत आम्ही येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची दुर्दाणी करून टाकायची, या महाराष्ट्राचा लिलाव करायचा ही परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे ऑप्शन यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं त्याला आता वक्तव्य करणं काही आता काही घटना झाली तर आपण सांगू तरी शकतो, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया तरी देऊ शकतो. रोजच असं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पण सत्ता परिवर्तनाच्या नंतर आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची लहर आहे आणि त्याच्यानंतर खूप निर्णय आमच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यावे लागतात.